हाय सगळ्यांना. चला तर मग आज बनवूया झणझणीत मटकीची भाजी. तर मी मटकी घेतली ती निसून वगैरे आणि कढईमध्ये मटकी धुवून टाकली. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि जरा वेळ शिजवून घ्यायची, म्हणजे अशी उकडल्यासारखी करायची जेणेकरून पटकन भाजी शिजते. आणि मग कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे चिरून घेतली, कारण की ती लागणार आहे आपल्याला भाजीसाठी. नंतर मग हे बघा मस्त मटकी, त्याच्यामध्ये बरंचसं होतं, वाटाणे होते, हरभरे होते, सगळे होतं तिने आणलेलं. मग ते शिजून झालं, उकडून झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून जिरे आणि लसूणची पेस्ट टाकायची, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची, ती चांगली परतून घ्यायची. कांदा टाकायचा आणि ते झालं की मी त्याच्यामध्ये ना टोमॅटो पण टाकला. टोमॅटो टाकलं की मस्त चांगलं पण आधी शिजून जातं बा ते, नाही का, पटकन, कारण की मटकी जास्त वेळ आपण शिजवणार नाही, कारण की आधीच ती शिजलेली आहे. मग मी इथं जोगेश्वरी मिसळ तिथला मसाला आणलेला तो घेतला, मीठ मसाला घेतला, लाल तिखट घेतला, आपला हळद घेतली आणि धना पावडर घेतली होती, ती पण त्यात टाकून घेतली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. कांद्याच्या याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची शिजवलं तर आपण त्याच्यामध्ये, आणि ते परतून वगैरे घ्यायचं, थोडंसं चांगलं मस्त एकत्र करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मग जी मटकी शिजवलेली आपण ती टाकायची, आधी थोडीशीच टाकायची. जे पाणी असतं ना ताईंनो, ते काढून नाही टाकायचं, कारण की ते उकडवलेलं तसंच त्यात टाकून द्यायचं भाजीमध्ये. आणि मग मी अशी मस्त थोडीशी हे करून घेतली, काही तशीच बाकी होती, नंतर सगळी टाकून दिली. आणि पाणी जर आपल्याला कमी पडलं तर पाणी गरम वगैरे करून टाकायचं. मी पण गरम पाणी करून घेतलं होतं बाजूला, ते गरम पाणी टाकलं जेणेकरून आपली भाजीची चव आहे ना ती हे नाही होत, नाही का, गरम पाणी. आणि नंतरून मग मी त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट पण घातला थोडासा. ही भाजी ना मी आईने जशी शिकवली तशीच करते बरं का. आमच्या इकडे ना दर गुरुवारी बाजार असतो माहेरी माझ्या, दर गुरुवारी निम्म्यांच्या घरी तरी मटकीचीच भाजी राहत असेल. मग मी मीठ वगैरे टाकून घेतला, कोथिंबीर टाकली आणि हे बघा झाली आपली मटकी. चला तर मग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग श्री स्वामी समर्थ.